साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाउन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। रुपये देते शेतकऱ्याला, 6000 रुपये किसान सन्मान योजनेचे देते मोदी सरकार। पण आमच्या खतावर 5% जीएसटी आणि फवाऱ्याच्या औषधावर 18% जीएसटी आहे। 1 लाखाचं औषध जर शेतकऱ्यांना घेतलं तर 18,000 रुपये मोदीच्या घशात चालले। म्हणजे 6,000ची भीक द्यायची, 18,000 खिशातून काढून घ्यायचे। इतके बदमाश लोक सत्तेत बसवले आहेत, याले जबाबदार आपणच आहे। पण आता जसं तुम्ही लोकसभेत परिवर्तन केलं तसं येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला परिवर्तन घडून आणायचं आहे आणि पुन्हा या मतदारसंघातून प्राजक्तदादाला आमदार आपल्याला करायचं आहे। आणि ह्या दाढीवाल्याच्या 10 वर्षाचा अभ्यास केला का यानं शेतकऱ्याच्या जे 26 पिकाचे हमीभाव जाहीर केले केंद्र सरकार, यानं 10 वर्षात किती भाव वाढवले? तर तुम्हाला सांगतो, मोदीनं सोयाबीनच्या 10 वर्षात सोयाबीनवर आणि कापसावर यानं का सत्यानाश केला तुम्हाला सांगतो। किती 10 वर्षात किती भाव वाढवले? तर मनमोहन सिंगांच्या काळात सोयाबीनचा भाव होता 2003-04 मनमोहन सिंग आले तेव्हा 930 रुपये। सगळे व्हिडिओ टाकला मी युट्यूबवर। आणि 14 द्यायचं पद गेलं तेव्हा भाव होते 2560 रुपये। म्हणजे 10 वर्षात मनमोहन सिंगांनी सोयाबीनच्या भावात, मनमोहन सिंगाचं सरकार होतं आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब। त्यावेळेस 175% भाव वाढ झाली, म्हणजे 250% दुपटीपेक्षा जास्त। तुम्ही विचार करा, 9 27 पण जवळपास तिप्पट भाव वाढ केली सोयाबीनची। आणि ह्या दाढीवाल्यानं का केलं? ठीक आहे, या दाढीवाल्याचा विषय यानं काय केलंय? अरे बा, यानं ह्या जेव्हा सत्तेत आला तेव्हा 2560 रुपये भाव होते आणि आता 2023-24 मागच्या वर्षी 4006 रुपये सोयाबीनचा हमी भाव होता। ह्या पट्ट्यानं फक्त 79% सोयाबीनच्या भावात वाढ केली 10 वर्षात। इतकं चालू आहे। आणि यानं भाषणात सांगितलं होतं 14 का शेतकऱ्याचा हमी भाव 2.5 पटीनं वाढवून, 2.5 पट सोडा, दुप्पट नाही वाढला। म्हणलं वर्ग 3 वर्ग 4च्या पण एमपीएससी घ्यायला तयार आहे, पण द्यायला तयार नाही। यानं प्रायव्हेट संस्था नेमल्या, तिथून काही गल्लोऱ्या खायला भेटत असत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करते, याची निष्ठा तरी आहे का छत्रपतीचं नाव घ्यायले? सुरत मार्गे गुवाहाटी पैके गोवा मार्ग वापस येऊन सकाळी शपथविधी घेते। अरे घेते ना। आणि मग आम्हाला हे सांगते निष्ठा, छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य हे याच राज्यातल्या 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या निष्ठेवर अवलंबून होतं। तुमच्यासारखी निष्ठा 50 खोक्यात विकत घेऊन खाल्ली नाही। असे महाराष्ट्रातले काही निष्ठावंत लोक अजूनही जिवंत आहे आणि ते तुम्हाला फेरबदल करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा 8 महिन्यात पडते। तुम्हाला या महाराष्ट्रातली अस्मिता आजही प्रत्येक माणसाच्या मनात जिवंत आहे आणि ती अस्मिता निवडणुकीतून दाखवल्याशिवाय ठेवणार नाही। तुम्ही मार मोठ्या गोष्टी केल्या होत्या तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक 650 कोटी रुपयाचं कुठं उभारू? अरबी समुद्रात उभारू। त्याचे 25 करोड रुपये खर्च झाले, पण अजून एकही ईट उभी केली नाही।